हॅलो फ्रेंड, गुड आफ्टरनून. आज बघा मी इथे बनवले शेवग्याच्या शेंगा घालून आहे ना मस्तपैकी पिठलं बनवलं आहे बेसनचं. तर त्याच्यामध्ये बघा शेवग्याच्या 2 शेंगा होत्या, त्यांना स्वच्छ धुवून वरचे त्याचे छिलके काढून आहे ना छोटे छोटे तुकडे करून घेतले. आणि जसं आपण हे नॉर्मल कांदा टॅमॅटो लसूण, खूप सारं लसूण कोथिंबीर घालून असं पिठलं म्हणजे झुणका, काही लोक याला झुणकाही म्हणतात. तर आम्ही याला पिठलं म्हणतो कारण हा घट्ट नाही आहे, सरसरीत असं असल्यामुळे ह्याला आम्ही पिठलं म्हणतो. आणि याच्यापेक्षा थोडं घट्ट जर असं केलं अंगाबरोबर तर त्याला आम्ही झुणका म्हणतो. तर मी असं हे सरसरीत असं पिठलं बनवलं आहे. माझ्या घरी हे सगळ्यांना खूप आवडतं. महिन्यातून एकदा तरी मी असं हे बनवत असते, शेंगा घालून वगैरे पिठलं. तर हे भाताबरोबर खूप सुंदर अप्रतिम लागतं. आणि भाकरीबरोबरही खूप, ज्वारीच्या तांदळाच्या भाकरीबरोबरही खूप मस्त लागतं. गरम गरम भात भाकरी आणि हे अशा प्रकारचं पिठलं खूप सुंदर लागतं. तुमच्याकडे करतात का असं? नसेल करत तर एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा. भरपूर कांदा, थोडा टॅमॅटो कोथिंबीर वगैरे घालून असं आपलं नेहमीचं पिठलं बनवतो तसंच. आणि त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा ॲड करा, त्याची चव दुप्पट होते. नक्की करून पहा.